स्टार्ट किया। आपल्या घरी तर गणपती बाप्पा आहेतच, पण आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या घरी आहे ना, किती दिवसा गणपती आहे? 1.5 दिवसाचे गणपती आहेत. तर मग आपल्याला दर्शनाला तर यायचंच असतं, नाही आपण बाप्पाचे दर्शन करूया, त्यांनाही भेटूया. तशी ही माझी मैत्रीण लया, ती आमच्याच बिल्डिंग मध्ये राहते, आणि हे त्याचे मिस्टर शंकरभाई. मी आता आली आहे आमच्या शर्मा आंटी आणि अंकल यांच्या घरी दर्शनासाठी. आणि केदारनाथ जर तुम्हाला जाता येणार नाही ना, तर दिशाने आपल्याला इथेच केदारनाथचं दर्शन घडवलेलं आहे. बघा किती छान डेकोरेशन केलंय तिने. आणि खरोखर आता अशी मेहनत ना फार कमीच बघायला मिळते, पण खरोखर मुलीने खूप सुंदर डेकोरेशन केलंय. त्यांचाही 1.5 दिवसाचा गणपती आहे, पण खूप आवडीने तिने सगळं डेकोरेशन केलेलं आहे. दिशा बहुत अच्छा है. कितने दिन से कर रही है डेकोरेशन? 8 दिन से. हाँ ना, बहुत अच्छा किया है डेकोरेशन. या आहेत माझ्या मैत्रिणी शिका भाभी आणि भारती भाभी. हे आम्ही सगळे मिळून ना इथं लेडीजचा ना असा ग्रुप आहे. सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतो, सगळ्यांच्या घरी जातो. इव्हन आमच्या विसर्जनच्या वेळेसही सगळे तुम्हाला मिळणारच आहेत. सगळे खूप एन्जॉय करतात आणि सगळ्यांनी सबको आना है घर पे दर्शन के लिए. आंटी आप भी आओ. किसने किया भाभी डेकोरेशन? बच्चों ने. हाँ सही में. म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये ना सगळी मुलं अशा आर्टिस्टिक आहेत असं वाटतं. खाली भी वो दिशा भी इतना मस्त किया ना केदारनाथ का डेकोरेशन. सही में उनका भी 1.5 दिन का ही है, और आपका भी बहुत अच्छा डेकोरेशन है. आपको भी आना है घर पे दर्शन के लिए. हाँ, और दर्शन के लिए आना है और विसर्जन में भी आना ही है. मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वारी वारी जन्मा मरणाची वारी, आरी पडलो आता संकट निवारी. मी आलो आहोत नारपोली मध्ये, नारपोली सोसायटी मध्ये ज्योतिताई आणि महेंद्र अल्लड भाऊंच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. त्यांनी खरोखर खूप छान डेकोरेशन केलंय. म्हणजे तुम्ही बोलाल ताई तुम्ही जिथे जाता तिथे हेच बोलता, पण खरोखर सगळ्यांचं डेकोरेशन इतकं छान आणि त्यांनी स्वतः म्हणजे केलेलं आहे डेकोरेशन, आणि खूप छान आहे, सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आल्याबरोबर आम्ही आपल्या बाप्पाची आरती सुद्धा केली आहे. त्यांनी आम्हाला आरती करण्याचा मान दिला आणि खरोखर खूप छान वाटलं इथे येऊन आपल्या बाप्पाचे दर्शन करून आणि सगळ्यांशी भेटूनही. आता तुम्हालाही आमच्याकडे यायचंय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आधी तुमचे पण 1.5 दिवसाचेच ना भाऊ? अच्छा 5 दिवसाचे का? हा हरकत नाही. तुमच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होऊ द्या आणि मग आरामात या दर्शनासाठी.
सोसायटी येथे माझे मित्र साईनाथ भंडारवा यांच्या घरी गणपतीचे दर्शन करण्यासाठी आलो आहोत. साईनाथ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप मोठी मूर्ती गणपती बाप्पाची बसवली आहे आणि खूप गणपती बाप्पाची सेवा करतात. आणि ही आमची लाडकी मावशी आणि काका, ही साईनाथची मिसेस, हे सगळे आम्ही एकदम घरच्यासारखे आहेत आणि दरवर्षी गणेश उत्सव खूप आनंदाने साजरे करत असतात. आज आम्ही त्यांच्या घरी दर्शनाला आलो आहोत आणि त्यांना एक छोटीशी भेट दिली, बाप्पाचे दर्शन घेतले, खूप बरं वाटलं. खूप छान त्यांचं डेकोरेशन आहे, बघून खूप आनंद वाटला. आणि तुम्ही सुद्धा आमच्या घरी दर्शनाला आहे 10 दिवसाचे गणपती. आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे आणि आज पूर्ण दिवस बाप्पाच्या सेवेमध्ये कसा गेला हे कळलंच नाही. असे 1.5 दिवसाचे जिथे ते गणपती होते तिथे दर्शनाला गेलो. खूप चांगल्या प्रकारे दर्शन झाले आमचे. ऍक्च्युली आम्ही बऱ्याच ठिकाणी दर्शनाला गेलो होतो. 1.5 दिवसाचे गणपती असल्यामुळे थोडस घाई गडबड ही असते लोकांची, पण सगळ्याच ठिकाणी काही मला शूट करता आलं नाही. पण जितकं झालं आहे तेवढा मी प्रयत्न केलाय की तुम्हाला दाखवू, आपल्या बाप्पाचे दर्शन करू तुमच्याने. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा. बाय.